नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण खूप छान अशी पर्स तयार करणार आहोत. हे पहा, यासाठी मी येथे माप घेतलेलं आहे 12 इंच रुंदी व 10 इंच उंची असं घेतलेलं आहे. 2 कापड आणि 2 अस्तर असे आपण घेतलेले आहे. तुम्ही येथे ब्लाऊज पीसचा वापर करू शकता किंवा डिझाईनचे कापडसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही ड्रेस शिवून शिल्लक राहिलेले कापडसुद्धा वापरू शकता. हे पहा, हे बंद शिवण्यासाठी कापड मी घेतलेलं आहे. याची रुंदी 3 इंच घेतलेली आहे. बंद तुम्हाला जेवढ्या लांबीचे तयार करायचे तेवढ्या लांबीचे तुम्ही तयार करू शकता. रुंदीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अशी घेऊ शकता. हे पहा, हे मी पट्ट्या एकमेकांना जोडून घेत आहे व ते आपण उलटसुलट करून घ्यायचे आहेत. खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला इथे पर्स तयार करून दाखवणार आहे. खूप छान अशी पर्स आपण तयार करायची आहे. कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये विकत मिळते तशीच पर्स आपण घरच्या घरी तयार करायची आहे. हे पहा, हे बंद आपण एकमेकांना हे कापड जोडून घ्यायचे आहे व त्याला उलटसुलट करून घेऊया आणि त्याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप छान छान असे पाऊच, पर्स व मोबाईल पाऊच असे तयार करून दाखवलेले आहेत. त्याचबरोबर शॉपिंग बॅगसुद्धा तयार करून दाखवलेले आहेत. त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, हे आपण असे याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता व उंचीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. हे पहा, याची उंची आपण अशी एवढी घेतलेली आहे 17 इंच. आता आपण हे बंद या कापडाला शिवण्याआधी कापडाला अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे पहा, कापडाला अस्तर जोडून घेऊया. तुम्ही यामध्ये कॅनव्हाससुद्धा वापरू शकता, म्हणजे आपली जी बॅग आहे ती कडक अशी दिसते व त्याची फिनिशिंगही छान येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे कॅनव्हास असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल तर नाही वापरला तरीही चालणार आहे. हे पहा, मी आता दोन्ही जे आपले तुकडे आहेत 10 व 12 इंचाचे त्या तुकड्यांना अस्तर जोडून घेत आहे आणि आपण ते तुकडे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत व त्याला बंद बसून घ्यायचे आहेत. हे पहा, सरळ तुकड्यावरती आपण उलट तुकडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला टीप देऊन घ्यायची आहे. मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा. हे पहा, आपण आता याला बंद जोडून घ्यायचे आहे. दोन्ही साईडनी मी 4-4 इंच अंतर सोडलेलं आहे व मधोमध 4 इंच अंतर सोडलेलं आहे. याला आपल्याला वेलक्रो जोडून घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं आहे. याआधी आपण बंद शिवायचे आहेत व शेवट आपण नंतरनं वेलक्रो जोडला तरीही चालतो किंवा आत्ता शिवून घेतला तरीही चालतो. तुम्हाला याला चेन बसवायची असेल तर तुम्ही याला चेनसुद्धा बसवून घेऊ शकता. हे पहा, आपण आता याला अशी टीप देऊन घ्यायची आहे. बंद बसवायचे व त्याला डबल डबल टीप देऊन घ्यायचे आहे, म्हणजे आपले बंद लवकर खराब होत नाहीत, व्यवस्थित असे बसून जातात व टिकतात. हे पहा, याला आपण डबल डबल टीप देऊन घेतलेली आहे. आता आपण याला आडवी टीप देऊन घेऊया व 1.5 इंच आपण अंतर कट करून घ्यायचं आहे. हे पहा, येथे आपण उभे 1.5 इंच व आडवे 1.5 इंच येथे घ्यायचे आहेत व हे कट करून उभ्या टिपा देऊन नंतरनं ह्या आडव्या कट केलेल्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत. हे पहा, हे आपण आता इथे 1.5 इंच कट करून घेतलेलं आहे. उभे 1.5 इंच व आडवे 1.5 इंच असे आपण इथे कट केलेले आहे. आता आपण या उभ्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत. कापड वर खाली कसे झाले ते पाहायचं आहे. एक व्यवस्थित कापड करून घ्यायचं आहे व याला डबल डबल टिप देऊन घ्यायची आहे. हे पहा, अस्तर जोडून घेतलेलं आहे मी. आता आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतरनं आपण खाली जे आपण 1.5 इंचाचे चौकोन कट केलेले आहेत ते व्यवस्थित असे धरून शिवून घ्यायचे आहेत. हे पहा, हे असा त्याचा आकार घ्यायचा आहे व शिवून घ्यायचे, म्हणजे आपल्या पर्सची फिनिशिंग ही खूप छान अशी दिसते. छोटीशी अशी आपली ही शॉपिंग बॅग मी तयार केलेली आहे, पर्स तयार केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल पाऊचसुद्धा मी तयार करून दाखवलेले आहेत. संक्रांतीसाठी वाण म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर ताटावरचे रुमालसुद्धा वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. हे पहा, हे वेलक्रो मी इथे शिवून घेत आहे. मैत्रिणींनो, संक्रांतीच्या वाणासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या आयडिया दाखवलेल्या आहेत. त्यानुसार सुद्धा तुम्ही वेगवेगळे पाऊच, पर्स तयार करून देऊ शकता.
हे पहा, आपण आता दुसऱ्या साईडला सुद्धा वेलक्रो शिवून घ्यायचं आहे. खूप कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपली तयार होणारी ही पर्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा, अशा आपण याला उभी आडवी टीप देऊन घ्यायची आहे. आता आपण ही पर्स पाऊच उलटसुलट करून घेऊया. हे पहा, या पद्धतीने ही अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे पर्सची. ही पर्स तुम्हाला कशी वाटली? तुम्ही येथे कॅनव्हासचा सुद्धा वापर करू शकता. कॅनव्हास वापरला म्हणजे आपली पर्स ही कडक अशी दिसते. हे पहा, या पद्धतीने मी इथे कॅनव्हास न वापरता ही पर्स शिवलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. या पद्धतीने तुम्हीही नक्कीच पर्स बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप धन्यवाद.